रेडी रेकनरच्या दराने जर त्यांनी शेती दिली तर प्लॉटच्या भावामध्ये शेती घेणार काय? असे 2,500 शेतकरी बाधित होत आहे। 109 गावं आहेत आणि 9 ग्रामपंचायतीमधून 9 तालुक्यामधून हा रस्ता जात आहे। विकास कामाला आमचा विरोध नाही, पण सदर विकास हा शेतकऱ्यांचे गळे कापून केला जाईल याला आम्ही कधी सहन करणार नाही। नागपूर शहराचा जो आहे विस्तार जो आहे तो वाढत चालला आहे आणि आता तिसरा आउटर रिंग रोड जो आहे तो बनतो आहे आणि अशातच काही शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतापासून हा आउटर रिंग रोड जो आहे तिसरावाला हा जातो आहे आणि त्या शेतकऱ्यांमध्ये कन्फ्युजन आहे। आपण जाणून घेणार आहोत नेमकं हे काय कन्फ्युजन आहे आणि नेमकी काय तुमची समस्या आहे। आमची समस्या ही आहे की आम्हाला न विचारता त्यांनी पूर्ण नकाशा तयार केला आहे, पूर्ण त्यांचा प्रोग्राम पूर्ण बनून तयार आहे। आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिकरित्या त्यांनी नोटीस लावलेत आणि तिथं अशी सूचना दिली की 15 दिवसात तुम्ही आपले जे काही आक्षेप आहे ते नोंदवा। त्या पद्धतीनं आम्ही आक्षेप नोंदवले। तिथं नकाशा फक्त दाखवत होते, परंतु आमच्या ग्रामपंचायतीला किंवा कुठेही नाही, ॲक्च्युअल त्यांच्याजवळ पूर्ण रेडी आहे। ज्याप्रमाणे त्यांनी किती हेक्टर जागा जाणार, 1700 हेक्टर जागा जाणार आहे, त्यानंतर त्याला खर्च किती येणार आहे, 13,000 काही करोड रुपये वगैरे, ते सर्व जमीन खरेदीला किती लागणार आहे, हे सर्व माहिती पेपरमध्ये जाहीर केली आहे। परंतु ते लोक आम्हाला काही सांगत नाही। तुमचं गाव कोणतं आणि किती शेतकरी बाधित आहेत? हा, माझं गाव आहे पारशिवनी तालुक्यातील खेडी गाव आहे। माझ्या गावात सर्वात जास्त 115 लोक शेतकरी बाधित होत आहे। माझ्या गावची जवळजवळ 100 ते 150 एकर शेती प्रभावित होत आहे आणि सर्वात जास्त गाव म्हणजे जास्त शेतकरी प्रभावित होणारे आमच्या खेडी गावातील आहे। मी आता शेतकरी संघटन सेनाच्या तालुका अध्यक्ष ह्या सर्व शेतकऱ्यातून मला दिलेला आहे आणि आमचा अध्यक्ष आहे सारंगजी झाडे। तर ह्या पद्धतीनं आम्ही त्यांना प्रश्न विचारत आहोत, परंतु कोणी उत्तर द्यायला तयार नाही आहे। लोकांचा समभ्रम आहे की आम्हाला शेतीमध्ये किती भाव मिळणार याची बी कोणाला काही कल्पना नाही। रेडी रेकनरच्या दराने जर त्यांनी शेती दिली तर प्लॉटच्या भावामध्ये शेती घेणार काय, हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये म्हणजे निर्माण होत आहे। तरी याच्याबद्दलची भ्रम जो शेतीमध्ये म्हणजे शेतकऱ्यामध्ये आहे, हा शासनाने दूर करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आणि असं जर झालं नाही तर आम्ही आंदोलनाला सामोरे जाऊच आणि शेती देण्यास नकार नाही, पण पहिलं नकारही आहे, परंतु जर तुम्ही मोबदला चांगल्या पद्धतीनं देत असेल, जर त्याच्यामध्ये आमचं समाधान होत असेल तरच शेती देऊ, अन्यथा देणार नाही। काय नेमका समस्या जाणवत आहे आणि तुम्ही जी जमीन ती हस्तांतरित केली आहे का? तुम्हाला काही नोटीस आली आहे का प्रशासनाकडून? काय सांगाल, कोणतं गाव आहे तुमचं? नमस्कार, मी गुंडरी वांडे म्हणून पारशिवनी तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे। आमच्या गावात जवळपास 42 शेतकरी यामध्ये बाधित होत आहे आणि त्यांना वैयक्तिक कुठल्याच प्रकारचा नोटीस आलेला नाही। त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला एक सामूहिक SDO कार्यालयामार्फत एक नोटीस लावलाय आणि ग्रामपंचायतने दवंडी मार्फत आम्हाला ते कळवलंय, पण वैयक्तिकरित्या कुठल्याच अजूनपर्यंत नोटीस आलेलं नाही। त्यामध्ये फक्त एवढं सांगितलंय की कुठले कुठले शेतकरी यामध्ये बाधित होत आहे, परंतु मोबदल्याचा निकष किंवा एक्झॅक्ट कुठली सवलत त्यांना मिळणार आहे याबद्दल कुठली अजूनपर्यंत माहिती त्यांनी आम्हाला दिली नाही। आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भ्रमाचं वातावरण, चिंतेचं वातावरण, आता आगामी हंगाम समोर आहे, नेमकं आता शेतकऱ्यांनी या हंगामाचं टेन्शन घ्यावं की या रस्त्याचं टेन्शन घ्यावं, असाही शेतकरी भरडला जात आहे। आणि भाववाढीमुळे किंवा खताचे रेट वाढले आहे आणि आता शेतजमिनी सुद्धा त्याच्यापासून हिसकावून घेण्याचा जर शासन प्रयत्न करत आहे तर हे चुकीचं आहे। विकास कामाला आमचा विरोध नाही, पण सदर विकास हा शेतकऱ्यांचे गळे कापून केला जाईल याला आम्ही कधी सहन करणार नाही। याच्यानंतर आम्ही जर पुढल्या काही दिवसात आमच्या मागण्या जर शासनाने पूर्ण केल्या नाही किंवा मग कुठलीच जर तडजोड शेतकऱ्यांशी साधली नाही तर आम्ही नक्की आंदोलनाच्या रस्त्यावर उतरू किंवा आणखी कठोर पाऊल आम्ही उचलू शकतो। तुमची पण शेती बाधित आहे का? नमस्कार, मी संजय मैंद, माझी पाटजांगी येथील सुमारे 12 ते 13 एकर जागा जात आहे आणि आमचं मेन उपजीविकेचं साधनच ते आमची म्हणजे भाकरीच ते हिरावून घेतल्या जात आहे। याच्यामुळे काही भाव निश्चित झालेला नाही आहे, काहीच नाही आहे। फक्त ग्रामपंचायतमध्ये नोटीस देऊन आमची जागा हिरावून घेत आहे। आमची बागायती जागा आम्ही मुळीच द्यायला तयार नाही, त्याच्याऐवजी तुम्ही पडीत जागेतून रोड घ्यावा ही आमची मुख्य मागणी आहे। एकूण किती शेतकरी जे आहेत ते बाधित होत आहे या आउटर रिंग रोडमुळे, म्हणजे ज्यांची शेती जाणार आहे?
असे 2,500 शेतकरी बाधित होत आहे. 109 गावं आहेत आणि 9 ग्रामपंचायतीमधून 9 तालुक्यामधून हा रस्ता जात आहे. आणि आम्ही आता शेतकरी संघर्ष सेना ज्या बाधित शेतकऱ्यांची तयार केलेली आहे त्यात मी मुख्य संयोजक म्हणून आहे. मी पाटणसावंगीचा असून आमच्या क्षेत्रातील जवळजवळ इटनगोटी, बेलोरी आणि तांदुळानी या मिळून 300 शेतकरी बाधित झालेले आहेत. कुठलीही सुनवाई NMRDA किंवा आम्ही ज्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी आमची कोणतीही बाजू ऐकून घेऊन आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटायला आलो. मला सांगा, ज्याप्रमाणे आता सांगण्यात येत आहे की जेवढे शेतकरी बाधित झालेले आहेत तर आता जमीन हस्तांतरित झालेली नाही आहे अजून, आणि मोबदल्याची मागणी तुम्ही करता आहे. तर तुम्हाला कसं माहित झालं की आपली जमीन जाते आहे? जे ग्रामपंचायतला एक नोटीस लागली होती, पण पर्टिक्युलर या शेतकऱ्याची जमीन जाते आहे, त्यांना काही नोटीस आली आहे का, किंवा काही त्यांच्याशी सरकारकडनं पत्रव्यवहार झाला आहे का? यांनी यापूर्वी काही दिवसात 2-3 महिन्या अगोदर एक नोटीस काढलेला होता. त्या नोटीसमध्ये या शेतकऱ्यांचे नाव होते, पेपरमध्ये पण त्या शेतकऱ्यांचे नाव होते. आता तो बदलून जो दुसरा नोटीस काढलेला आहे, पहिला नोटीस कॅन्सल न करता दुसरा नोटीस काढून रिंग रोडची दिशा आणि हे बदल केलेला आहे. त्याबद्दलची आता फक्त ग्रामपंचायत कार्यालयात यांनी नोटीस देऊन ग्रामपंचायत कार्यालयात यांनी फलकावर लावलेली माहिती आहे फक्त, बस. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे सगळ्या शेतकऱ्यात. म्हणजे आम्हाला काहीच कळत नाहीये किती जागा चालली, कुठून चालली, शेतीचे 2 तुकडे पडले आहे, अशी सगळी स्थिती निर्माण झाली बरेच आहे. प्रश्न शेतकऱ्यांचा मनात आहे. फक्त त्यांनी नावं प्रदर्शित केले आहे, नेमकं असं वैयक्तिक नोटीस अजूनपर्यंत आलेलं नाही. किती एकर तुमची जमीन जाते की सर्व्हिस जमीन जाते असं काहीही कोणाला? बरेच शेतकरी आहे ज्यामध्ये भूमिहीन पण होत आहे. जसं आता माझं शेत आहे, जवळपास माझं 4 एकर शेत आहे गावाच्या साईडला, ते पूर्ण 4 एकर यामध्ये बाधित होत आहे. असे बरेच शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहे. कोणाचं फक्त अर्धा एकर शेत उरत आहे. मग नेमकं त्या अर्धा एकराचं त्यांनी काय करावं, हाच मोठा प्रश्न आहे ना. कोणाचे 2 तुकडे होत आहे आणि या रोडमध्ये लोकांना ऍक्सेस राहील, काय राहील, असं कुठलीच माहिती आम्हाला अजूनपर्यंत नाही. काय सांगाल? आणि हे जे बाधित शेतकरी आहे, 3ऱ्या रिंग रोडच्या गोल्डन आर्च रिंग रोड म्हणून फार मोठं नाव दिलं आहे, पण त्या शेतकऱ्याची पुनर्स्थापना कशी केल्या जाईल, पुनर्वसन कसं केलं जाईल, याचा कोणत्याही प्रकारचा अजूनपर्यंत यांनी काही उल्लेख केलेला नाही. आणि ज्या जमिनीच्या किमती देणार आहे ते म्हणजे किंमत ठरवणार आहे त्याचे निकष, जे काही बागायती जमिनी आहे, काही कोरडवाहू जमिनी आहे, काही पडीत जमिनी आहे, काही रोड लगतच्या जमिनी आहे, काही जमिनीवर मोठे मोठे घरं आहे, त्याचा ते काही बागायती जमिनी आहे म्हणजे त्याच्यामध्ये संत्र्याचे बगीचे आहे, मोसंबीचे बगीचे आहे, त्यांना पैसे कसे देणार आहे हे सर्व क्लिअर केल्याशिवाय शेतकऱ्याचा संभ्रम दूर होणार नाही. त्याचा जर खात्री झाली की आपल्याला मोबदला व्यवस्थित मिळणार आहे तर तो स्वइच्छेनं याला हे करत. आणि पूर्ण ग्रामीण एरियातले रेडी रेकनरचे रेट खूपच कमी आहे. हे म्हणतात आहे की 5 पट आम्ही रेट देऊ, पण अशी म्हणजे उडती माहिती आहे आम्हाला. पण म्हणजे समजा मार्केटचा रेट 50-60 लाख रुपये एकर आहे, तर रेडी रेकनरचा रेट फक्त 5 ते 6 लाख रुपये एकर आहे. तर 5-30ही 5-25 बघितलं 25 लाख म्हणजे 60 लाखाची जमीन 25 लाखाला देत असेल तर आमची भाकरीच पूर्ण हिरावून घेत आहे असं म्हणजे वास्तव तयार झालं आहे. शेतकऱ्यांना नोटीस तर मिळालेला नाही, फक्त ग्रामपंचायतला पाठवलेला आहे आणि आता ड्रोनद्वारे सर्वे सुरू आहे. बॉर्डर पूर्ण आखणं सुरू करून दिलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या समोर, पण शेतकऱ्याला काहीही कळवलं नाही. त्यांच्या शेतात येऊन ते ड्रोनद्वारे सर्वे करत आहे आणि पूर्ण बॉर्डर आखत आहे सगळ्या पूर्ण जागेची, आणि त्यांना सांगत आहे शेतकऱ्यांना, ते अधिकारी सांगत आहे जे सर्वे करत आहे ते. मनमानी पण कारभार चालू आहे. भूसंपादन अधिकारी SDO साहेबाकडून काही नोटीस मिळालेलं नाही, काही माहिती गावाला मिळाली नाही. फक्त तुमची शेती जाणार आहे म्हणून ग्रामपंचायतमध्ये नोटीस आलेला आहे, पर्सनल शेतकऱ्याला अजून काहीच दिलेलं नाही. तर आपण ज्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या ऐकलेल्या आहे. आउटर रिंग रोड जो आहे तो तयार होणार आहे. 3रा आउटर रिंग रोड हा असणार आहे आणि याच्यामध्ये अनेक गावं जे आहेत, तालुके आहेत ते बाधित होत आहेत आणि हजारो शेतकऱ्यांच्या शेती जी आहेत त्या या आउटर रिंग रोडमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आता किती जमीन जाते आहे किंवा कशा प्रकारे याचे निकष आहेत याबद्दल संभ्रम जो आहे या शेतकऱ्यांमध्ये आहे आणि याचंच निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात हे सगळे जे शेतकरी आहेत हे निवेदन घेऊन आलेले आहेत. आता बघण्यासारखं असणार आहे नेमकी यांची जी समस्या आहे किंवा यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतात की नाही. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.